राम नारायण राम. आकाश, अंतरिक्ष आणि निसर्ग यांच्यामुळेच आपल्याला सर्व काही मिळाले आहे. हे सर्वोत्तम आहे, याहून मोठे काहीही नाही. पण आकाश कधीही तारांकडे किंवा ग्रहनक्षत्रांकडे असे म्हणते का की मीच सर्व काही आहे? माझ्यासमोर सगळे लहान आहेत असे म्हणते का? निसर्गाची देणगी असलेला माणूस मग तो का हेवा, मत्सर आणि एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचे वातावरण तयार करतो? का माणूस असे म्हणतो की मीच सर्व काही आहे? या सगळ्या गोष्टींना बदलण्याची गरज आहे. पृथ्वीवर सर्वांनी समानतेने राहावे, कोणीही कोणावर अन्याय करू नये, हेवा करू नये किंवा एकमेकांवर वर्चस्व गाजवू नये. सर्वांनी एकत्र येऊन प्रेमाने राहावे. माणूस एकदाही विचार करतो का की त्याच्याकडे खरंच त्याचं काय आहे? तो काय घेऊन आला आहे? त्याला जे काही मिळाले आहे ते आकाश, अंतराळ आणि निसर्गाकडूनच मिळाले आहे. त्याचं स्वतःचं असं काहीच नाही. मग तो का परत काही मागतो किंवा इतरांवर उपकार दाखवतो? निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलं आहे, पण निसर्गाने कधी परत काही मागितलं आहे का? सूर्य, चंद्र, आकाश, ग्रहनक्षत्र यांच्याकडून आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल त्यांनी आपल्याकडे कधी काही परत मागितलं आहे का? माणसाचे वर्तन ही फार मोठी गोष्ट आहे. वर्तनच आपल्याला एकमेकांचे मित्र किंवा शत्रू बनवते. वर्तनच भेदभाव निर्माण करते आणि लोकांना एकमेकांपासून वेगळं करतं. आपण आकाश, निसर्ग यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. सूर्य कधीच म्हणत नाही की मी फक्त या जातीला माझा प्रकाश देईन किंवा या धर्माच्या लोकांना देणार नाही. आकाश कधीच म्हणत नाही की मी कोणालाही जीवन देणार नाही. ग्रहनक्षत्र कधीही म्हणत नाही की आम्ही आमची ऊर्जा देणार नाही. हे माणूसच आहे जो या प्रकारच्या वागणुकीचा प्रचार करतो. आपल्याला सूर्य, आकाश, ग्रहनक्षत्र यांना आदर्श मानून त्यांच्यासारखं वागायला हवं, जेणेकरून पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांमध्ये प्रेम आणि एकतेची भावना जागृत होईल. आजच्या काळात काही तथाकथित धार्मिक नेत्यांनी जात, धर्म, कर्म यांच्यावर आधारित भीती निर्माण केली आहे. जर हे केलं नाही तर वाईट होईल अशा प्रकारच्या भीतीखाली माणूस जगतोय. हे चुकीचे विचार आपल्या समाजातील काही लोकांनी लोकांच्या मनात रुजवले आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याची वेळ आली आहे. सर्वात मोठं सत्य हे आहे की आपण जे काही आहोत किंवा आपल्याकडे जे काही आहे ते सर्व आकाश आणि निसर्गाची देण आहे. म्हणून माणसाने बनवलेल्या गोष्टींना घाबरण्याची गरज नाही. गरज आहे ती आत्मचिंतन करण्याची, आपल्या अंतर्मनाची ऐकण्याची आणि आपल्या विवेकाला अनुसरून वागण्याची. प्रत्येकाच्या मनात विवेक आणि चेतना असते. आपण आपल्या अंतर्मनातील विवेक ऐकल्यास आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल. योग्य ज्ञान मिळाल्यास यशाचा योग्य मार्ग आपल्यासमोर स्पष्टपणे दिसू लागेल. त्या मार्गावर चालून आपण आपल्या इच्छित ध्येयाला प्राप्त करू शकतो. या जगात जे काही आहे ते सर्व आकाशाची देण आहे. कारण आकाशाकडून ऊर्जा मिळाली आणि निसर्गाची निर्मिती झाली आणि निसर्गापासून आपण सर्व निर्माण झालो. जर तुम्ही तुमचं वर्तन सुधारायचं ठरवलं असेल, नियमानुसार आयुष्य जगायचं ठरवलं असेल, तर रामनारायण राम नावाशी जोडलं जाणं स्वाभाविक आहे. हेच ते बीज मंत्र आहे जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतं. आजपर्यंत लाखो लोकांनी या नावाशी जोडून आपलं जीवन सुधारलं आहे आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेतला आहे. मग तुम्ही का उशीर करताय? तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा राम नारायण राम याचं जप करा आणि तुमचं जीवन यशाकडे नेऊ द्या.